आमच्या भागातली भोयरिंगणी किंवा हिला काटी रिंगणी असं सुद्धा म्हणतात. बघू शकता हे फळं हिला काटी आलेले आहेत. याचं इंग्रजीत नाव आहे वाईल्ड एग्ज प्लांट म्हणतात आणि लॅटिन नाव आहे याचं सोलेनम जेन्थोकार्पम. हिला हिंदीमध्ये कटेरी भुटकटैया असं म्हणतात. संस्कृतमध्ये हिला कंटकारी म्हणून ओळखले जाते. कंटक म्हणजे दुःख आणि आरी म्हणजे कापणारी, म्हणजे दुःखाला कापणारी, दुःखाला नष्ट करणारी, म्हणून हिला कंटकारी असं म्हणतात. ही आयुर्वेदातली एक जडीबुटीच आहे भावनो. जे याच्यात एक पांढऱ्या फुलाची असते तिला लक्ष्मणा असं म्हणतात. ही आता बैंगनी रंगाचे फुलं आहेत याला. याच्यात एक पांढऱ्या फुलाची पण असते तिला लक्ष्मणा असं म्हणतात. आता याचे गुणधर्म जर बघितले तर ही तिक्त आहे, कटू आहे, लघु आहे, वृक्ष आहे आणि उष्ण आहे. आता ही उष्णवीर्य असल्यामुळं कफ आणि वात याचा नाश करणारी आहे. श्वथर आहे म्हणजे शरीरावरची सूज कमी करणारी आहे. दीपन पाचन म्हणजे भूक लागवणारी आहे आणि भूक वाढवणारी सुद्धा ही वनस्पती म्हणून हिला ओळखलं जातं. पूर्वीपासून हिचा खूप उपयोग होत आला आहे, खूप फायदा घेतला लोकांनी. कोवळ्या पानाचा जर रस काढून आपण रोज सकाळी 2 चमचे घेतला तर यानं लघवीला साफ होते आणि मूतखडे जे असतात हे लघवी वाटा बाहेर पडून जातात. मित्रो, आता मी हे सगळे फळं तोडून घेतले त्याचे. बघा, फळं तोडून घेतले आणि आता हे राहिले खालचं अंग त्याचं झाड आहे संपूर्ण. याला प्रचंड काठी आहे. इतके काटे भावणूक गेला माणूस सहज हातातही धरू शकत नाही, एवढे प्रचंड काठी. पण हे पण एक औषध आहे. आता ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी, लोकांसाठी हे काटे जरी असले तरी पण ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी हे एक औषध आहे. आता हे जे काटे दिसतात तुम्ही बघू शकता, इथले तीक्ष्ण काटे आहेत. हे ज्यावेळेस वाळतात का नाही, ज्यावेळेस हे पूर्णपणे वाळतं नाही, या काट्याचा बोगा होतो. बघू शकता त्याच्यातले काही वाळलेले काटे बघू शकता तुम्ही, कुठले गेले तर बारीक होऊन जातात आणि याचा बोगा होतो. याचं करायचं काय हे आपण जाणून घेऊया व्हिडिओमध्ये संपूर्ण. रिंगणे तर आणली पण आता याचं करायचं काय, याचा औषध वापर कसा करायचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. तर बघू शकता, ज्या लोकांना चालताना दम लागतो, छाती भरून येते, जिना चढताना दम लागतो, छाती भरून येते, चालवत नाही, अशा लोकांसाठी याचा महत्त्वाचा उपयोग होतो आणि महत्त्वाचा फायदा होतो. याला वाळवल्याच्या नंतर याचं बारीक कुटून चूर्ण करून घ्यायचं, चूर्ण करून ठेवायचं. हे चूर्ण 1 गिलासभर पाणी म्हणजे 4 कप पाण्यामध्ये 1 ते 2 चम्मच टाकायचे. ही पावडर टाकायची याची आणि याला उकळायचे. आटून 1 कप भर राहायचं, म्हणजे 1/4 भाग राहायला पाहिजे. 1 कप भर पाणी राहिलं 4 कपामध्ये, त्यावेळेस ते पाणी रोज सकाळी आणू शकतो प्यायचं. आणि घेतल्याच्या नंतर 1 ते 1.5 तास काही खाय प्यायचं नाही त्याच्यावर. ते पोटात राबलं पाहिजे चांगलं. 1 तासभर तरी कमीत कमी काही खाय प्यायचं नाही त्याच्यावर. असं जर केलं तर तुम्हाला 2-3 वेळ जरी तुम्ही काढा घातला ना तर तुम्हाला 2-3 दिवसात चांगला आराम पडलेला पाहायला मिळतो.
तसंच हे दीपान आहे, पाचन आहे, म्हणजे याला भूक वाढवणार आहे आणि भूक लागणारी, भूकही लागते याला आणि भूकही वाढते. म्हणजे जेवण चांगल्या प्रकारे पचन होते. अजून याचा एक उपयोग आहे की जे आपल्या तोंडामध्ये जे फोड येतात, तोंडाला आपण त्याला म्हणतो, तर याच्याच काड्यानं जर आपण गुळण्या नुसत्या केल्या तरी 2-3 टाईम दिवसभरात 2-3 वेळेस जरी गुळण्या केल्या तरी संध्याकाळपर्यंत ते तोंडात आलेल्या फोडामध्ये चांगल्या प्रकारे आराम पडलेला तुम्हाला पाहायला मिळतो. असे औषध आहे. तापेमध्ये जर अंग दुखत असेल, अंगमुळे येत असतील, सांधे दुखत असतील तरी मुळी आहे, या मुळीचे 2-4 तुकडे करायचे. बस एवढे जरी तुकडे आपण एका गिलासभर पाण्यामध्ये टाकले आणि याला उकळून आपण 1 कप भर ठेवलं, 4 कपात 1 कप इतक्या तर आणि याचा जर काढा घेतला आपण तर हे माणसाला दरदरून घाम आणतात. याला लघवी पण साफ होते, घामही येतो माणसाला. पण जे सांधे असतात आपली, जी अंगदुखी असते ती पूर्णपणे नाहीशी होती आणि याला तोंडाला सवयी चांगली येते तापेमध्ये. त्याच्यामुळं एक जबरदस्त औषध आहे म्हणून. चला आपण बोलूया आता फुलाकडं, या फळाकडं बघूया. जे फळं येतं, जे फळांचा वापर जे दातदुखी असते त्या दातदुखीसाठी केला जातो. आता एवढ्या फळामध्ये जवळपास 50पेक्षा जास्त पेशंट मी दुरुस्त करू शकतो. 50पेक्षा जास्त लोकांना याच्यातून आराम मिळू शकतो. एवढंही महत्त्वाचं औषध आहे. दातदुखीमध्ये बऱ्याच लोक गोळ्या खाऊन परेशान असतात, पण याचं एक असं आहे की याच्यामध्ये ज्या बिया असतात, बघू शकतो तुम्हाला मी बिया दाखवतो ज्या आपल्याकडे. बघा अशा प्रकारच्या बिया निघतात, त्याच्यामध्ये बारीक बी निघते. त्या बियाचंच औषध आहे. करायचं काय, थोडंसं तूप घ्यायचं आणि तुपामध्ये हे कालवायचं. कालून एखादी लोखंडाची पट्टी वगैरे काही गरम करून त्याच्यावर ठेवायचं किंवा मग इस्टेवर टाकलं तरी चालतं. धूर निघाल त्याचा, असे उपाययोजना करायची त्याला की त्यापासून धूर आपल्याला घेता आला पाहिजे. तरी लोखंड तापून त्याच्यावरही टाकलं तरी धूर निघतो आणि तो धूर तोंडामध्ये घ्यायचा. तर काही वेळातच जे लोकांना काही किडे वगैरे असतात दातामध्ये, ते किडे पाण्यामध्ये पडलेले दिसतात तुम्हाला, ते याचाच वापर केला जातो. बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग केला जातो दातातले किडे काढण्यासाठी. पण काही काही लोकांची ठणक यानं अवघा तात्काळ म्हणजे ताबडतोब बंद होऊन जाते. काही लोकांना ताबडतोबच आराम मिळतो. काहींना थोडा 1-2दा धूर घ्यावा लागतो, पण काही काही पेशंटला याच्यामध्ये ताबडतोब आराम मिळतो. असं आहे, जबरदस्त आणि मौलिक औषध आहे. तर भावनो, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करता भावनो, कारण गरजूपर्यंत ही माहिती पोहोचली गेली पाहिजे. त्या हिशोबानं, त्या उद्देशानंच आपण हे व्हिडिओ बनवत असतो की गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि त्यांना याचा फायदा झाला पाहिजे. तर चला भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीचं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.